third determinant of demand is income. The income also make impact on demand. Generally what happen, with increase in income we purchase more, buy more, or we can say we demand more, so that the rich consumer usually demand more and more goods than a poor consumer. When our income increases, for example, you all people are not at this situation earning, so your demand is limited. But when you start working in your job, in your business, then you start earning, and then your demand will be and definitely more than your present demand. Why your demand will be more as compared to today's demand? Because of only the change in your income. Because of change in your income. As the income increases, the people demanding more and more. And when the people who are demanding more, but they after some time, because of some reason, they becomes incomeless, then they cannot demand as they previously demanded. So their demand becomes lower. जेव्हा व्यक्तीचं इन्कम जे आहे तर ते आपल्याला बदलताना पाहायला मिळतं, तेव्हा डिमांड सुद्धा त्या व्यक्तीची बदलताना आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा जनरली इन्कम जे आहे तर ते वाढतं, तर तेव्हा डिमांड सुद्धा काय होत असते, वाढत असते. आणि जेव्हा इन्कम कमी होतं तर तेव्हा डिमांड सुद्धा काय होते, कमी होते. म्हणूनच जे श्रीमंत कंझ्युमर असतात त्यांची डिमांड जी आहे तर ती जास्त असते, आणि जे गरीब कंझ्युमर्स असतात त्यांची डिमांड काय असते, कमी असते. आता तुमचं जसं एक्झाम्पल दिलं की आता सध्या तुम्ही काही कमवत नाहीये, तुम्ही विद्यार्थी आहात, शिकत आहात, तर तुमचं आता इन्कम जे आहे स्वतःचं असं काही नाही, त्याच्यामुळे तुमची जी सध्या जी डिमांड आहे तर ती लिमिटेड आहे. पण जेव्हा तुम्ही कमवायला सुरुवात कराल, तुम्हाला स्वतःचं इन्कम मिळायला सुरुवात होईल, तेव्हा डेफिनेटली आज तुमचा जो काही खर्च आहे, ज्या काही डिमांड्स आहेत, डेफिनेटली त्याच्यापेक्षा जास्त डिमांड्स आणि खर्च जो आहे भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही इन्कम अर्न करायला लागल्यानंतर असणार आहे. सो अशा प्रकारे जे आहे इन्कम जो आहे तर तो एक महत्वाचा डिटर्मिनंट जो आहे तर तो असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि डिमांड आणि इन्कम यांच्यामध्ये जे आहे आपल्याला डायरेक्ट रिलेशन असलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच इन्कम वाढलं की डिमांड सुद्धा वाढते, आणि इन्कम कमी झालं तर डिमांड सुद्धा काय होत असते, कमी होत असते. अशा प्रकारे इन्कम हा एक महत्वाचा डिटर्मिनंट जो आहे तर तो आहे. फोर्थ determinant of demand is consumer expectations regarding future prices. Consumer expectations regarding future prices. If people expect price of product increases in the future, then they start buy more at unchanged current price. On the other hand, if people expect price of product decreases in the future, then they will postpone. They will purchase less at unchanged current price. To change this demand, there is no any change in price, but only because of change in consumers' expectations, it creates change in their demands. भविष्यकालीन किमती संदर्भामध्ये कंझ्युमर्सचे काय अंदाज आहेत ह्याच्यावर सुद्धा डिमांड जी आहे तर ती अवलंबून असते. आपल्याला असं पाहायला मिळतं की जेव्हा लोकांना असं वाटतं की भविष्यामध्ये किमती ज्या आहेत तर त्या वाढतील, तर मग काय होतं, आत्ताच्या चालू किमतीलाच लोकांची डिमांड जी आहे तर ती काय होऊन जाते, किंमत बदललेली नसताना सुद्धा डिमांड जी आहे तर ती काय होते, वाढते. आणि अपोजिट म्हणजे ह्याच्या अपोजिट कसं होतं की जेव्हा लोकांना असं वाटतं की भविष्यामध्ये किंमत कमी होणार आहे, तर मग या ठिकाणी काय करतात ते की जे आज जे डिमांड करणार होते, आता जे खरेदी करणार होते तर ते खरेदी करत नाही, आणि या ठिकाणी मग ते डिमांड जे आहे तर ते कमी करतात. आता
करंट डिमांड कमी होण्यासाठी प्रोडक्टची प्राइस काय राईज झालेली आहे का? नाही, पण त्यांना असं वाटतं की भविष्यात राईज होईल, म्हणून ते काय करतात, प्रेझेंट डिमांड जी आहे तर ती काय करतात, कमी करतात. सो अशा प्रकारे कंझ्युमर फ्युचर एक्सपेक्टेशन्स, प्राइस एक्सपेक्टेशन्स बद्दल काय विचार करतो हे सुद्धा एक महत्वाचं ठरतं डिमांड ठरवण्यासंदर्भामध्ये, आणि ह्या गोष्टी डिमांडवरती जे आहे इम्पॅक्ट करत असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचा आहे आणि समजा मला आज मोबाईल घ्यायचा आहे, त्याची किंमत 15,000 आहे, पण मला असं कोणाकडून तरी माहिती मिळाली की त्याची प्राइस जी आहे 2 दिवसांनी 15 वरून 10,000 रुपये होणार आहे. नवीन मॉडेल लॉन्च झाल्या होणार आहे उद्या, आणि त्याच्यामुळे 2 दिवसांनी त्या मोबाईल, तो जो आपण मोबाईल घ्यायला जाणार होतो त्याची किंमत जी आहे तर ती 10,000 होणार आहे. तर मग मी आज तो मोबाईल खरेदी करेल का 15,000ला, जो मला 2 दिवसांनी असं वाटतं की तो मला 10,000ला मिळेल? तर मी आज नाही खरेदी करणार, मी 2 दिवसांनी तो काय करेल, खरेदी करेल. पण आज मी माझं जे डिमांड करणार होतो ती डिमांड पोस्टपोन करण्यासाठी रिझन काय आहे? आज जी डिमांड होणार होती ती डिमांड होऊ शकली नाही, त्याचं रिझन काय आहे? माझ्या फ्युचर बद्दल ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत प्राइस संदर्भात त्या आहेत. सो अशा प्रकारे कंझ्युमर एक्सपेक्टेशन्स कशा आहेत प्राइस रिलेटेड, तर त्या सुद्धा डिमांड वरती जे आहेत तर त्या इफेक्ट करत असतात, हे असं आपल्याला पाहायला मिळतं. देन फिफ्थ डिटर्मिनंट ऑफ डिमांड इज लेवल ऑफ टॅक्सेशन. लेवल ऑफ टॅक्सेशन. इफ द गव्हर्नमेंट चार्ज द tax at with higher rate, then the disposable income of people reduces, so that they can't purchase more. As well, in case of indirect taxes, if government increases GST on goods and services, then the price rises and then demand becomes low, then demand decreases. So this way level of taxation make an impact on demand. टॅक्सेशन टॅक्स कशा स्वरूपाचा आहे, लेवल ऑफ टॅक्सेशन कसं आहे यावर सुद्धा डिमांड अवलंबून असते. जर गव्हर्नमेंटनी सपोज डायरेक्ट टॅक्स, फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स जे आहे तर तो वाढवला, तर काय होतं की मग आपल्याला आपलं जे इन्कम आहे त्याच्यामधून जास्त इन्कम पूर्वीपेक्षा जे आहे आपल्याला जास्त पैसे टॅक्सच्या स्वरूपात द्यावे लागतात. मग आपल्याकडे कमी पैसे उरतात. कमी पैसे उरल्यावर त्या कमी पैशाने डिमांड सुद्धा काय होते, कमी होते. सो अशा प्रकारे टॅक्स जर रेट वाढला तर काय होतं, डिमांड जी आहे तर ती आपली कमी होत असते. समजा टॅक्स, आता हेच इनडायरेक्ट टॅक्सच्या बाबतीत आपण घेऊ शकतो. जीएसटी जर गव्हर्नमेंटने जर वाढवला तर काय होणार, प्राइसेस ज्या आहेत तर त्या काय होतात, वाढतात, आणि मग आपली डिमांड जी आहे तर ती काय होते, कमी होते. आता ह्याच्या अगेन्स्ट मध्ये टॅक्सेस जर गव्हर्नमेंटने कमी केलं, तर आता समजा आपला इन्कम टॅक्स जो आहे गव्हर्नमेंटने कमी केला, तर मला मग पूर्वीपेक्षा कमी टॅक्स पेड करावा लागेल, पैसे कमी पेड करावे लागतील टॅक्सच्या स्वरूपामध्ये, म्हणजेच माझ्याकडे पूर्वीपेक्षा जास्त पैसे उरतील खर्च करण्यासाठी. मग त्याच्यातून माझी डिमांड जी आहे तर ती काय होईल, वाढेल. सो लेवल ऑफ टॅक्सेशन जर हाय असेल तर डिमांड कमी असते, आणि लेवल ऑफ टॅक्सेशन लो असेल तर डिमांड जास्त असते. अशा प्रकारे लेवल ऑफ टॅक्सेशन जे आहे तर ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला डिमांड डिटरमाइन करत असताना दिसत असतं. देन नेक्स्ट सिक्स्थ डिटर्मिनंट आहे टेस्ट अँड हॅबिट्स. टेस्ट अँड हॅबिट्स. वन्स इफ वी हॅव डेव्हलप्ड taste of a particular product, then we not easily reduce the demand of that specific product. As well, if we have a habit of a specific product or specific kind, then we always trying to get those things more and more. So these taste and habits चेंज द डिमांड. एखाद्या वस्तूची जर आपल्याला आवड निर्माण झाली असेल, टेस्ट संदर्भामध्ये असेल, किंवा एखाद्या वस्तूची आपल्याला छंद जर सपोज जो आहे, हॅबिट जी आहे, सवय जी आहे तर ती लागली, तर आपण त्या वस्तूंची डिमांड जी आहे तर ती कमी करत नाही किंवा तेवढीच करत राहतो. जनरली काय व्हायला पाहिजे, किंमत वाढली तर डिमांड कमी व्हायला पाहिजे, किंमत वाढली तर डिमांड कमी व्हायला पाहिजे, आणि किंमत कमी जर झाली तर डिमांड वाढायला पाहिजे. पण सपोज आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते, तर मग आपण त्या गोष्टींची डिमांड जी आहे तर ती चेंज करत नाही, प्राइस जरी चेंज झाली तरी. सपोज
जसं एक्झाम्पल आपल्याला देता येऊ शकतं की समजा एखाद्या व्यक्तीला पाणीपुरी जी आहे तर खूप आवडते, टेस्ट खूप आवडते, आणि तो रेग्युलरली प्रेफर करतो खाणं पाणीपुरी जी आहे ते. 15 रुपयाला पाणीपुरी मिळते, ती पाणीपुरी आता ती 17 रुपयाला झाली, तर तो पाणीपुरी खाणं सोडून देईल का? पाणीपुरी कमी खाईल का? नाही. ठीक आहे, 2 रुपयाने वाढली, पण त्याला ती टेस्ट महत्वाची वाटते. पाणीपुरी पूर्वी 3 रुपयालाही लोक खात होते आणि आज 15 रुपये झाले तरी तेवढे, त्याच्यापेक्षाही जास्त उलट लोक जे आहेत तर ते खाता येतात. तर हे जे आहे तर अशा प्रकारे टेस्ट आणि हॅबिटचा सुद्धा इम्पॅक्ट जो आहे तर तो आपल्याला डिमांडवरती होताना दिसतो. देन 7th जे आहे तर ते आहे 7th डिटर्मिनंट ऑफ डिमांड इज अ फॅशन. एखाद्या गोष्टीची जर फॅशन जी आहे तर ती मार्केटमध्ये जर आली तर आपण त्या वस्तू जास्तीत जास्त स्वतःजवळ जे आहे तर ती बाळगणं, परचेस करणं जे आहे पसंत करतो. सो एखाद्या कुठल्या गोष्टीचा ट्रेंड जो आहे तर तो येत असतो. फॉर एक्झाम्पल डिमांड फॉर कमोडिटीज लाईक जीन्स जे आहे, पूर्वी म्हणजे अगदी आपण 20 वर्षापूर्वी जर पाहिलं तर 15-20 वर्षापूर्वी जीन्सची डिमांड जी आहे ती एवढी कॉमन नव्हती किंवा तेवढी फॅशन नव्हती त्या गोष्टीची, तेवढी जास्त डिमांड नव्हती कारण त्याची फॅशन नव्हती. बट नंतरच्या काळामध्ये त्याची फॅशन एवढी आली की आता खूप मोठ्या प्रमाणावरती जे आहे जीन्स पॅन्ट्स जे आहे तर त्याची डिमांड जी आहे तर ती केली जाते. का? तर कारण त्याची फॅशन जे आहे, ट्रेंड जो आहे तर तो डेव्हलप झालेला आहे. देन नेक्स्ट 8th determinant of demand is invention or innovation. So we can make invention of a new product or we can make innovation in an existing product. So introduction of a new product or a substitute as a result of invention and innovation in a dynamic modern economy tends to adversely affect the demand for existing product, which as a result of innovation. So जे आपण म्हणतो की रिसर्च थ्रू जे काही इनोव्हेशन जो आहे तर तो होत असतो, न्यू टेक्निक्स काही डेव्हलप होत असतात. सो तर या गोष्टींमधून जे आहे तर न्यू प्रोडक्ट वगैरे जे आहे तर ते आपण डेव्हलप करत असतो. न्यू प्रोडक्ट डेव्हलप झाले की जे पूर्वीचे जे काही प्रोडक्ट्स असतात त्याच्यावरती इम्पॅक्ट जो आहे तर तो होत असतो, त्याची डिमांड जी आहे तर ती बदलत असते. फॉर एक्झाम्पल जसं की पूर्वी VCR असायचे, त्याच्यामध्ये कॅसेट्स वगैरे प्ले केल्या जायच्या, त्याच्यानंतर CD प्लेअर, DVD प्लेअर आले. मग जे आहे त्यांची जी मागणी जी आहे VCR कॅसेट प्लेअरची जी आहे तर ती मागणी पडली आणि मागं पडली आणि VCR आणि DVD प्लेअरची जी आहे डिमांड जास्त वाढली. अजून एक एक्झाम्पल जे आहे तर आपण देऊ शकतो की टेक्नॉलॉजी इन्व्हेंटेशन झाल्यामुळं, इनोव्हेशन टेक्नॉलॉजीमुळे आल्यामुळं जे आहे ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या ऐवजी जे आहे कलर टीव्ही आले आणि मग त्यामुळे काय झालं की लोकांनी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जो आहे तर तो खरेदी करणं सोडून दिलं आणि कलर टीव्ही जे आहे तर ते प्रिफर करत असतात. सो या ठिकाणी मग न्यू प्रोडक्ट डेव्हलप झालं कलर टीव्ही इन्स्टेड ऑफ ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही. तर त्या ठिकाणी मग जी डिमांड जी आहे कलर टीव्हीची वाढली आणि ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची डिमांड जी आहे तर ती कमी झाली. सो एखाद्या प्रोडक्टच्या बाबतीमध्ये जर न्यू इनोव्हेशन जर झालं तर प्रिव्हियस जे प्रोडक्ट असतं तर त्याच्या डिमांडवरती जे आहे तर आपल्याला ॲडव्हर्स इफेक्ट जो आहे तर तो झालेला पाहायला मिळतो. सो अशा प्रकारे डिमांड जी आहे तर ती चेंज होत असते. 9th one is advertisement. Those companies who make effective advertisement, we can see their product establish the higher demand for the product. So the advertisement always motivate us to demand more specific product. So advertisement have also impact on demand of product. And last one is growth rate of population. If the growth rate of population is higher, the demand also higher. And on the other hand, when the growth rate of population low, the demand also lower in that countries. जेव्हा पॉप्युलेशन जे आहे जास्त असतं, ग्रोथ रेट हाय असतो, तेव्हा डिमांड जी आहे तर ती जास्त असलेली आपल्याला पाहायला मिळते. तेच जेव्हा पॉप्युलेशन जे आहे तर ते कमी असतं, ग्रोथ रेट कमी असतो, तर अशा ठिकाणी आपल्याला
डिमांड जी आहे तर ती कमी असलेली पाहायला मिळते. अशा प्रकारे ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन जे आहे याचा सुद्धा डिमांडवरती इफेक्ट होत असतो.